नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक किशोर सेवा मी आरोग्यदूत या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, तुम्ही जर आता माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत हेल्थ प्रमोशन ANM फर्स्ट इयर स्टुडंटचे मॅच द फॉलोइंग्स बघणार आहोत. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करा. तुमची परीक्षा आता जवळ आली ANM फर्स्ट इयर स्टुडंटची. मॅच द फॉलोइंग ऑलरेडी मी पहिल्या व्हिडिओमध्ये घेतले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मी जे आहे ते उरलेलं मॅच द फॉलोइंग घेते. ट्रू अँड फॉल्स ऑलरेडी घेतलेत, काही उरलेले मी घेते लवकरच. अ गटात आहे, आता आपण बघूया. अ गटात आहे हवेचे प्रदूषण, हायड्रोक्लोरिक ॲसिड, दुपारचे जेवण, मायट्रस वॉल, नेफ्रॉन. ब गटात शाळेतील मुले, हृदय, किडनी, वनीकरण, झाडे, जठर. तर आपण ह्याच्या जोड्या जुळवायच्या आहेत. हवेचे प्रदूषण जर टाळण्यासाठी आपल्याला झाडे लावायची गरज आहे. हायड्रोक्लोरिक ॲसिड म्हणजे काय, तर जठरामध्ये तयार होते. दुपारचे जेवण आपण शाळेतील मुलांना देतो. मायट्रस वॉल हा हृदयाचा आहे घटक. नेफ्रॉन म्हणजे किडनीचा घटक आहे. आता दुसरीकडे बघूया आपण दुसरा क्वेश्चन पेपर. अ गट ब गट. जे मी आन्सर सांगणार आहे तेच फॉलो करा. अ गटात स्वादुपिंड, रुचिक गठिका, दंतरोग, पाणी शुद्धीकरण, उकळीचा सांधा. ब गटात आहे पाण्याचे फ्लोराईड कमी, उकळवणे, इन्सुलिन, खुब्याचा सांधा, जीभ. तर आपण ह्याच्या जोड्या जुळवूया. तर स्वादुपिंड म्हणजे काय असणार आहे, स्वादुपिंड म्हणजे काय आहे ते इन्सुलिन क. रुचिक गठिका म्हणजे काय तर जीभ ई. दंतरोग म्हणजे काय तर पाण्यात फ्लोराईड कमी. पाणी शुद्धीकरण करण्यासाठी आपल्याला उकळावे लागते. उकळीचा सांधा म्हणजे खुब्याचा सांधा. त्याच्यानंतर आता आपण बघूया अ गटात स्पर्शनान, रक्तदाब, हिमॅच्युरिया, वायू प्रदूषण, जीवनसत्व डी, लघवीतून रक्त जाणे, मुडदूस, त्वचा, 120/80 mm विजी आणि वृक्षारोपण. तर आता आपण ह्याच्या जोड्या जुळवायच्या आहेत. तर स्पर्शज्ञान म्हणजे काय आहे तर त्वचेमुळे स्पर्शज्ञान होते. रक्तदाब नॉर्मल किती आहे 120/80 mm विजी. हिमॅच्युरिया म्हणजे लघवीतून रक्त जाणे. वायू प्रदूषण म्हणजे वृक्षारोपण. जीवनसत्व ड म्हणजे मुडदूस. कधीकधी लघवीतून पू जाणे त्याला पायुरिया असं म्हणतात. ही विचारलं जातं. लघवीत इथे तुम्हाला लिहिलं आहे हिमॅच्युरिया, तर इथे कधीकधी पायुरिया लिहिलं आणि लघवीतून पू जाणे, तर मग इथे पायुरियाचं मॅचिंग द फॉलोइंग तिथे होईल. समजलं. आता अ गटात स्वरियंत, मूत्रपिंड, लाल, यकृत, चेहऱ्याची हाडे. ब गटात टायलेन, जीवनसत्व ब, अनियमित हाडे, आवाजाची निर्मिती, बोमन्स कॅप्सूल. तर आता आपण ह्याच्या जोड्या जुळवूया. तर स्वरयंत्र म्हणजे काय आहे तर ड, आवाजाची निर्मिती. मूत्रपिंड काय आहे, मूत्रपिंड आहे बोमन्स कॅप्सूल. लाल म्हणजे काय तर टायलिन. यकृत म्हणजे यकृत काय करतं तर जीवनसत्व बची साठवण. आणि चेहऱ्याची हडे म्हणजे अनियमित हडे क. त्याच्यानंतर आता पुढच्या अ गटात आहे बॉल अँड सॉकेट जॉईंट, मूत्रपिंड, दृष्टी, वृषण ग्रंथिस्राव, पुढची टाऊ. ब गटात लैंगिक संप्रेरक, नेफ्रॉन्स 18 महिन्यांनी भरते, ऑप्टिक नर्व आणि खुब्याचा सांधा. तर आता आपण ह्याच्या जोड्या जुळवायच्या आहेत. बॉल अँड सॉकेट म्हणजे काय आहे खुब्याचा सांधा. मूत्रपिंड म्हणजे नेफ्रॉन्स. दृष्टी म्हणजे काय आहे तर ऑप्टिक नर्व. वृषण ग्रंथिस्राव लैंगिक संप्रेरक आणि पुढची टाऊ ही किती महिन्यांनी भरते तर 18 महिन्यांनी भरते. त्याच्यानंतर अ गटात आहे बॉल अँड सॉकेट जॉईंट, लाल, शरीराचा तोल सांभाळणे, बोलणे, पुढची टाऊ. ब गटात अर्धवर्तुळाकार नलिका, स्वरयंत्र 18 महिन्यांनी भरते, खुब्याचा सांधा, टायलिन. बघा किती बऱ्याचदा हा प्रश्न विचारला जातो. सेम क्वेश्चन असेल. बॉल अँड सॉकेट म्हणजे ड, खुब्याचा सांधा. लाल म्हणजे टायलिन ड ई. त्याच्यानंतर शरीराचा तोल सांभाळणे, अर्धवर्तुळाकार नलिका. बोलणे म्हणजे काय तर स्वरयंत्र आणि पुढची टाऊ ही 18 महिन्यांनी भरते. त्याच्यानंतर आहे शेवटचं अ गटात आहे स्पर्शना, स्वादुपिंड, 3 हाडांची साखळी, रुचिकलिका, रक्तदाब. ब गटात आंतरकर्ण, त्वचा, इन्सुलिन, 120/80 आणि जीभ. तर आता आपण ह्याच्या जोड्या जुळवूया. स्पर्शज्ञान म्हणजे काय होतं तर त्वचामुळे कळतं. इन्सुलिन काय करतं तर
स्वादुपिंडा इन्सुलिनमध्ये तयार होतात. 3 हाडांची साखळी म्हणजे अंतर्कर्ण असतो आपला. रुचिकलिका कुठे असतात? जिभेवर असतात. आणि रक्तदाब नॉर्मल 125 Hg mm/Hg 80 mm/Hg असा आपला नॉर्मल रक्तदाबाचे रेंज आहे. तर अशा प्रकारे हा आजचा व्हिडिओ होता. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा. धन्यवाद.